आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय काळेसाहेब जालना जिल्ह्याचे व मयूर भाऊजी बोर्डे, सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या अध्यक्षा, सर्व असलेले कार्यकर्ते, भावांनो, जिल्हा परिषदची जी निवडणूक, पंचायत समिती निवडणूक मी लढलेलो आहे, जिल्हा परिषद लढलेलं आहे, पंचायत समिती लढलेलं आहे, गावचा सरपंच सुद्धा झालेले. ही ताकद फक्त स्वाभिमानीची आहे. कारण की एकमेव माणूस महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी लढा देणारे आदरणीय राजू शेट्टी साहेब आहेत. म्हणून आपण आपल्या भागात आपण आपल्या चळवळीविषयी आणि राजू शेट्टी विषयी, राजू शेट्टी साहेबांनी कशी चळवळ मोठी केली, कशी निवडणूक लढवली, हा अभ्यास महत्वाचा आहे. कारण की नुसतं उभा राहायचं म्हटल्यावर जमणार नाही. आपल्या जिल्हा परिषद मध्ये किती गावं संघटना आहे, किती गावं शाखा उठली केलेल्या आहे, किती बूथ प्रमुख आहे, किती गावामध्ये किती अध्यक्ष आहे आणि आपल्या संपर्कात ते किती आहे, हे महत्वाचं घेणं गरजेचं आहे. कारण की मी पंचायत समितीत 6 मतांना पडलो, जिल्हा परिषद मध्ये 1,500 मतांना पडलो, आमदारकीला साईनाथ अण्णा शिंदे उभा केला मी बदलापूरमध्ये, त्यांना 4,500 मतांना पडले. 1 रुपयाही कोणाला देता आणि दोघंच प्रचार आम्ही करीत होतो. आज मी माझ्या जिल्हा परिषद सरकारमध्ये 4 ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे संघटनेच्या. आज तिथं जिल्हा परिषद ओबीसी आहे. जर चांगला माणूस जर मला तिथं भेटला त्या सरकारमध्ये, तो कोणी निवडून येतो आणि मी खाली पंचायत समिती लढणार आहे. कारण की स्वाभिमानीचा झेंडा हा मी निश्चितपणे बदलापूर तालुक्यामध्ये लावल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला या बैठकीत सांगतो. म्हणून मी ही तुम्हाला एक विनंती करतो की आपल्याला जास्त जागा न लढता जिथं जिथं आपली ताकद आहे तिथं तिथंच आपली फौज उभी करावी. कारण की मयूर भाऊ अभ्यासू माणूस आहे आमच्या भागामध्ये, काळेसाहेब पण. कारण की आम्ही जिल्ह्यामध्ये नंबर 1 चा जिल्हा आपला संघटनेचा आहे मयूर भाऊ. आणि आपली चळवळ तुम्ही जे बोलले, जी घाण होती ती घाण आता निघून गेली आणि रेगे साहेबांच्या यांना मराठवाड्याचा प्रमुख म्हणून आज आपल्याला लाभलेले त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या खांद्यावर खांदा लावून काम करू एवढाच बोलतो. इथं सांगतो, जय जवान जय किसान. आदरणीय